झी मराठी, चर्चा ही होणारच। सालाबाद प्रमाणे यावर्षी आसगाव इथं रवळनाथ गल्ली व चुरणीचा वाडा यांच्या संयुक्त विद्यमानं पारंपरिक शिमगोत्सवाचं अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आलं। गावातील समृद्ध सांस्कृतिक वारसा जपत सादर करण्यात आलेल्या विविध सोंगांनी ग्रामस्थांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं। ज्येष्ठ नागरिकांचं मार्गदर्शन आणि तरुण वर्गाचा उत्साह यांच्या अभूतपूर्व संगमातून हा सोहळा पार पडला। या उत्सवात सहभागी होत आपल्या कलेनं रंगत वाढवणाऱ्या कलाकारांची मांदियाळी मोठी होती। यामध्ये प्रामुख्यानं सर्व कलाकारांनी पारंपरिक सोंगाचं सादरीकरण करत ग्रामस्थांचा उत्साह वाढवला। या यशस्वी आयोजनासाठी गावातील ज्येष्ठ आणि अनुभवी मंडळींचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं। या उत्सवामुळे संपूर्ण आसगाव परिसरात आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं। यावेळी आपलं मनोगत व्यक्त करताना तानाजी गावडे म्हणाले की होळी व शिमगोत्सवाच्या निमित्तानं विविध स्वरूपाची सोंग साकारण्याची आमची परंपरा अत्यंत प्राचीन आहे। ही कलाकृती आणि आमची संस्कृती आम्ही अशाच पारंपरिक पद्धतीने पिढ्यानपिढ्या पुढे नेण्याचं कार्य करत राहू। आपल्या मातीतील कला आणि संस्कृतीचा जागर पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती। सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील, चंदगड।